नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पहिली गोष्ट तर तुम्ही मला बघितलं असाल, गड किल्ल्यावरती भटकंती करतच असतो मी. तर आज असंच वसई किल्ल्यावरती आपली मोहीम लागली होती, दुर्ग संवर्धन. तर आजकाल खूप लोकांना माहिती नाहीये की मोहीम किंवा दुर्ग संवर्धन काय असतं किंवा ते का केलं जातं. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वसई किल्ला बघितलाच असाल. सध्या तरी त्याची परिस्थिती जीर्ण किंवा अवशेष याच्यामध्ये सापडते तुम्हाला. वसई किल्ल्यावरती तुम्हालाही माहित असेल की असे अनेक चित्रपट तिथे शूट झालेत, बट प्रशासन जेव्हा गड किल्ले आपले जे कोसळत आहेत तिथे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही जर चित्रपटासाठी तुम्ही त्या लोकांना परमिशन देत असाल तर तुम्ही त्या गड किल्ल्याकडे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. तर माझे मित्रही खूप मला विचारतात की मित्रा, दुर्ग संवर्धन किंवा मोहीम काय असते, ते का केलं पाहिजे. तर आजकाल तुम्ही सर्वच गडप्रेमी आपले राजांचे किल्ले बघण्यासाठी राजगड असतील किंवा हरिहरगड असेल, रायगड असेल, अजून खूप सारे किल्ले आहेत. असे मी 2-4 नाव घेतले, पण अशी खूप किल्ले आहेत जिथे तुम्ही लोक जात असतात. बट तिथे जाताना तुम्ही एक विचार करता का की प्लास्टिक पिशव्या असतील, प्लास्टिक पाण्याच्या बॉटल असतील किंवा कचरा, किंवा आज मी जेव्हा गडावरती जातो भटकंती करायला किंवा गड अनुभवायला जातो, त्या टाइमला मी स्वतः बघितलंय की गडाच्या भिंतीवरती आपापलं नाव लिहून ठेवलेलं असतं. हे मित्रांनो कितपत योग्य आहे ना. याची शिक्षा मला वाटते की त्यांचे जेही त्या गडावरती लिहितात त्यांचे हात उपटायला पाहिजे किंवा त्याच्या कानाखाली मारायला पाहिजे की हे तुमचं घर नाहीये की तुम्ही जाणार तिथे भिंतीवरती लिहिणार. जे हे गड आहेत त्याच्या मातीच्या कणाकणामध्ये किंवा किल्ल्याच्या दगडांमध्ये आपले जे पूर्वज होते त्यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा आहेत त्याच्यामध्ये. आणि फक्त गड किल्ले म्हणजे इतिहास नाहीये मित्रांनो, आपली संस्कृती आहे. आणि ती जपली, जर गड किल्ले जपले तर आपला इतिहास टिकवू शकतो मित्रांनो. आणि ह्यासाठी दुर्ग संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे. आज अनेक संस्था अशा आहेत जे दुर्ग संवर्धनामध्ये काम करतात. मी त्याच्यामध्येच येतो. आज जे आपले जॉब वगैरे सांभाळून दुर्ग संवर्धनासाठी येतात, 6 दिवस काम करून जेव्हा रविवार भेटतो त्या दिवशी शनिवारी रात्री निघून किंवा रविवारी सकाळी निघून हे काम करत असतात. यांना वाटतं की आपल्या राजांचा इतिहास, आपली संस्कृती, जे आपल्या राजांनी आपल्यासाठी केले ते पुढच्या पिढीसाठी राखावं. फक्त मित्रांनो इतिहास वाचायचा नसतो. इतिहास वाचून काही नाही, इतिहास जेवढा वाचाल तेवढा तो जपायला शिका. कारण जर आपले गड किल्ले टिकवले आता तर आपण इतिहास वाचू शकतो. आणि यासाठी शासन असेल, प्रशासन असेल किंवा अनेक संस्था आहेत, शाळा असतील, महाविद्यालय असतील, अशा याच्यामधील विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे. जर तुम्ही आता केलं तर पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श देऊ शकतात. कारण मित्रांनो गड किल्ले आपले, तसंच इतिहासही आपले आणि हे करणं आपल्याला भाग आहे. जर पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायचं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही राखलंय, त्यांचा काही इतिहास आहे, हे आपण गर्वाने सांगू शकतो. आणि आपण गर्वाने सांगण्याची गोष्ट आहे. जर कधी तुमच्या पुढे आजकाल असं होतं की एक आपला वेळ येतो की काय सोडायचं आणि काय धरायचं. जेव्हा गड किल्ल्यांची गोष्ट येईल त्या टाइमला डोळे बंद करून मित्रांनो तुम्ही नक्की सांगू शकता की हे आम्हाला धरायचंय आणि हे केलंच पाहिजे. हे आपली जबाबदारी की आपला इतिहास कोणीही खोडू शकत नाही. खूप लोकांनी प्रयत्न केला आपला इतिहास संपवायचा. इतिहास संपवू शकत नाही, कारण जे आपण केलं, आपली संस्कृती असेल, काही असेल, जे आपल्यासाठी राजांनी केलंय हे आपल्याला टिकवायचं आहे. त्यासाठी हीच वेळ आहे मित्रांनो. जर आज नाही केलं तर खूप वेळ निघून जाईल. तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. मी तुम्हाला नंबर देत आहे. जर तुम्हाला वाटत असेल मनापासून की आपला इतिहास टिकवायला पाहिजे, कारण आजकाल मी बघितलंय की लोक जातात नॉर्मली इकडे तिकडे, विला असेल काही असेल, फिरायला जातात. मला वाटते की महिन्यातून तुम्ही 1 दिवस आमच्यासाठी द्या. मोहीम आमच्यासाठी नाही, तुमचा इतिहास थांबवायला, तुमचा इतिहास राखायचा, तुमची संस्कृती असेल, तुमचे गडकिल्ले असेल. फक्त गडकिल्ल्यावरती फिरून काही नाही होत. मी आज जातोय गड किल्ल्यावरती, फोटो काढतोय, रील्स काढतोय, त्याच्यानी काही होणार नाही. जर तुम्हालाही थांबायचे, आजच समजा की मी आज वसई किल्ल्यावरती मोहीम लावली किंवा दुर्ग संवर्धन केलं, तुम्ही उद्या जाल, फोटो काढून याल, तुम्हाला मनापासून प्रसन्न होईल का? तुम्हाला इतिहासच जर माहित नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये काही करतच नाहीये आणि फक्त फोटोज काढून रील्स टाकताय, याचा काही मित्रांनो उपयोग नाहीये. आपण जर आज केलं तरच ठीक आहे, तर आपण पुढच्या पिढीसाठी राखू शकतो. नाहीतर पुढे खूप उशीर होणार आहे आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही नक्की याच्यामध्ये सहभागी व्हा.
व्हिडिओ शेअर केला, व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, फक्त शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्की दुर्ग संवर्धनासाठी घेऊन या. दुर्ग संवर्धन म्हणजे फक्त साफसफाई नव्हे तर आपला इतिहास जपणे, आपल्या राजांचा इतिहास जपणे आणि आपण गर्वाने सांगू शकतो की आम्ही काम केलंय, ह्या गडावरती आम्ही मोहीम केलेत, आम्ही दुर्ग संवर्धन केलंय, आम्ही राजांचा इतिहास जपण्याचं काम केलंय आणि आमचा धर्म आहे तो. तर मित्रांनो, नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढची मोहीम आमची लागत असतात, मी नंबर देतो, पाहिजे तर तुम्हीही या, एक दिवस नक्की काढून. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो, भेटू पुन्हा.